नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर बघा, पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी किंवा वनरक्षकची तयारी करणारे विद्यार्थी या दोघांसाठी सुद्धा नवीन अपडेट आहेत। हे तुम्ही सर्वांनी पाहितलेले असतील, नव्याने मला सांगायची आवश्यकता नाहीये, कारण वन विभागाच्या भरतीच्या अनुषंगाने सुद्धा बैठक पार पडते आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने सुद्धा जे नव्याने रिक्त पद भरली जाणार आहेत त्या संदर्भात प्रोसेस ही शासन स्तरावर सुरू झालेली आहे। तर अनेक तुमच्यापैकी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की आम्ही वनरक्षक सुद्धा आणि पोलीस भरती अशा दोन्हीचाही एकत्रित तयारी आम्हाला जर करायची असेल तर त्या तयारीचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे, किंवा पोलीस भरती आणि वनरक्षक भरती याच्यामध्ये कोणत्या गोष्टी पोलीस भरतीमध्ये एक्स्ट्रा आहेत, कोणत्या गोष्टी वनरक्षक मध्ये एक्स्ट्रा आहेत, कोणत्या गोष्टी कॉमन आहेत आणि या दोन्हीची एकत्र तयारी करताना प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं, ग्राउंड आणि लेखी परीक्षेचं या दोन्ही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला अगोदरच लाईक करून टाका, म्हणजे ही माहिती पुन्हा जास्तीत जास्त डिटेलमध्ये माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला सुद्धा थोडीशी ऊर्जा मिळते। त्याच्या अगोदर जर तुम्ही वनरक्षकची तयारी करत असाल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर ब्लॅक पॅन्थर नावाची बॅच आहे। या बॅच मध्ये तुम्हाला वनरक्षकचा सर्व सिलेबस डिटेलमध्ये एकदम तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात एवढ्या सीमापर्यंत कव्हर केला गेलेला सिलेबस आहे। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे। महाराष्ट्रातली दर्जेदार टीम तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे आणि संपूर्ण झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज सुद्धा असणार आहेत महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर। आणि पोलीस भरतीसाठी आपण पहिली जी स्वप्न खाकी बॅच होती, जी महाराष्ट्रात सर्वात जास्त रिझल्ट देणारी बॅच ठरली, तिचंच आपण स्वप्न खाकी 2.0 हे वर्जन आता लॉन्च केलेलं आहे। या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला होमवर्क, नोट्स, सराव टेस्ट, प्रश्न विश्लेषण, अनलिमिटेड व्ह्यूज आणि संपूर्ण लाईव्ह नवे फ्रेश लेक्चर बेसिक टू ॲडव्हान्स या बॅच मध्ये घेतले जाणार आहेत। ही जरी बॅच पाहिजे असेल तरी सुद्धा महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर उपलब्ध आहे। आता आपण वळूया दोन्हीची एकत्र तयारी करतानाचं नियोजन कशा पद्धतीने तुमचं असलं पाहिजे ते। आता बघा, तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन्हीमध्ये वेगळ्या गोष्टी काय आहेत ह्या अगोदर पाहूया। सर्व मैदानीचं सुद्धा पाहूया आणि लेखीचं सुद्धा पाहूया, बरोबर आहे का? अगोदर मैदानीचं पटकन बोलून जातो। वनरक्षक आणि पोलीस, कारण मैदानीवर जास्त काही बोलणार नाही मी, थोडक्यात सांगणार आहे, कारण त्यातला काही मी लय मोठा तज्ञ नाहीये, पण बेसिक ज्या गोष्टी ज्या सगळ्याला समजतात त्या सांगणार आहेत। आता बघा, या ठिकाणी जर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर वनरक्षकला जे आहे 80 मार्काचं ग्राउंड असतं आणि त्या 80 मार्काच्या ग्राउंड मध्ये एकच इव्हेंट आहे। मुलांसाठी 5 किलोमीटर 17 मिनिट वेळ आणि म्हणजे आउट ऑफ साठी पुन्हा मग ते 10 1 मिनिटात कमी झालं की 10 मार्क कमी कमी होत जातात। ते डिटेलमध्ये आपण दुसरी जी वनरक्षक पदाबद्दलची माहिती दिलेला व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलला, तो जाऊन बघा, तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये लक्षात येईल। आणि 3 किलोमीटर मुलींना आहे। आता पोलीस भरतीचा विचार केला गेला तर मुलांसाठी रनिंगच्या बाबतीत सांगायचं झालं, बाकीचे इव्हेंट सोडून द्या, 1600 मीटर आहे, मुलींसाठी 800 मीटर आहे। आता 1600 वरून 5 किलोमीटरची तयारी करताना मुलांना जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत, कारण मुलं मुळातच 1600 किलोमीटरची तयारी करताना बऱ्यापैकी स्टॅमिना त्यांचा रनिंगचा जो आहे तो बिल्डअप करत असतात। ग्राउंड तयार करत असताना, ग्राउंडची तयारी करत असताना मुलांनाही तिथे एफर्ट्स घ्यावे लागतील, पण मुलांपेक्षा मुलींना जास्त घ्यावे लागतील। कारण मुलींना जर सांगायचं झालं, आता बघा वनरक्षकला इथं मुलांच्या बाबतीमध्ये काय आहे रे, वनरक्षकला 5 किलोमीटर आहे आणि इथं 1600 मीटर आहे। तर मग या 1600 मीटरहून 5 किलोमीटरची तयारी करताना खूप जास्त त्रास होत नाहीये। पण मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुलींना इथं 3 किलोमीटर रनिंग आहे, 80 मार्क आहेत, 12 मिनिटात तुम्हाला आउट ऑफ आहे, आणि इकडे गेलात तर तुम्हाला 800 मीटर आहे। पण ह्या 800 मीटर वरून 3 किलोमीटरवर यायला मुलींना ग्राउंडला जास्त एफर्ट्स टाकावे लागतात। म्हणून ज्या मुली आता पोलीस भरतीची तयारी करतायत आणि सोबत वनरक्षकची सुद्धा तयारी करणार आहेत, त्यांनी थोडंसं 3 किलोमीटर रनिंगची सुद्धा प्रॅक्टिस थोडीशी करा। याचा फायदा इनडायरेक्टली तुमच्या पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुद्धा तुम्हाला होणार आहे। त्यामुळे तुमचं नुकसान वेगळं काही नाहीये ग्राउंडची तयारी करताना। त्यामुळे एक लक्षात घ्यावा, मुलांना जरी लगेचच्या लगेच गडबड नाही केली तरी जमतंय, पण मुलींनी जर तुम्ही दोन्हीचंही तुमच्या टार्गेट असेल, दोन्ही म्हणजे वनरक्षक भरती सुद्धा आणि पोलीस भरती सुद्धा, तर वनरक्षकच्या भरतीच्या अनुषंगाने 3 किलोमीटरला कधीतरी लॉंग रूटला जाणं, बरोबर आहे का, तुमचा रनिंगचा स्टॅमिना वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, ह्या गोष्टी करत चला, तुम्हाला या ठिकाणी ते गरजेचं आहे। मी एवढंच ग्राउंडच्या बाबतीत सांगणार आहे आणि मुलींनी जास्त फोकस द्यायचा हे सांगणार आहे। आता लेखी परीक्षेच्या बाबतीत जर सांगायचं झालं
काय लेखी परीक्षा. आता बघा पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही नंतर आहे. आता नव्याने येणाऱ्या जाहिरातीत अगोदर लेखी होणार आहे का वगैरे अशा भरपूर चर्चा चालू आहेत. त्या आता ते अंमलबजावणी त्याची झाल्यानंतर खरं, पण सध्या आपण जी पहिल्यांदा प्रोसेस राबवली त्या पद्धतीने जर धरलं तर अगोदर काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे पोलीस भरतीला. वनरक्षकला काय असतं महत्वाचं फरक म्हणजे की अगोदर तुमची लेखी परीक्षा असते 120 गुणांची. 120 गुणांची लेखी परीक्षा असते, बरोबर आहे का नाही? 120 गुणांची लेखी परीक्षा असते आणि इकडे 100 गुणांची लेखी परीक्षा असते. पण 100 गुणाला या ठिकाणी 100 प्रश्न असतात. समजून घ्या व्यवस्थित फरक. 100 गुणाला 100 प्रश्न असतात. इथं 120 गुणाला फक्त 60च प्रश्न येतं. कारण इथं एक प्रश्न 2 मार्काला आहे, पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न 1 मार्काला आहे. आणि या ठिकाणी अजून एक प्लस पॉईंट वनरक्षकचा सांगतो तुम्हाला. या ठिकाणी वेळ 2 तास आहे, या ठिकाणी वेळ 1.5 तास आहे. लक्षात येतंय? 1 तास 30 मिनिट. म्हणजे या ठिकाणी वेळ तुम्हाला भरपूर आहे. वनरक्षकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचं बिलकुलच टेन्शन घेऊ नका. वेळ जास्त आहे आणि तुम्हाला जो म्हणजे प्रश्न कमी येतं आणि वेळ जास्त आहे. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे काय होतं, इंग्लिश सारखा विषय आहे जो, त्या ठिकाणी तुम्हाला वेळ तो युटिलाइज करता येतो. लक्षात आलं ना? आणि तेवढं करावंच लागतं. वेळ जास्त जरी असला ना तरी सुद्धा तो वेळ युटिलाइज करणं गरजेचं आहे. कारण काय असतं माहितीये का, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, तुम्ही अगोदर 1-2 वर्ष काय केलं हे मॅटर करत नाही. तो परीक्षेचा वेळ त्याच्यात तुम्ही टाइम कसं मॅनेजमेंट व्यवस्थित करता त्याच्यावर डिपेंड असतं. आणि इथं सगळ्यात भीती घालणारा विषय वनरक्षकमध्ये इंग्लिश आहे. मग आपल्याला वेळ जास्त आहे ना, तर इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त टाइम युटिलाइज परीक्षेमध्ये सुद्धा करायचा आहे. लक्षात ठेवा, इकडे इंग्रजी व्याकरण नाहीये, इकडे इंग्रजी व्याकरण नाहीये. आता इकडे सांगतो पोलीस भरतीमध्ये, इथं पोलीस आहे, पोलीस भरतीमध्ये गणित आहे, गणित आहे, इकडं गणित नाहीये. गणित विचारला गेलेला आहे एखादा प्रश्न, पण तो बेसिक आहे. मग ते बुद्धिमत्ता आणि गणितात काही काही कॉमन सब्जेक्ट चॅप्टर असतात बघा, ते नेमका गणिताचा आहे का बुद्धिमत्ताचा समजतच नाही, तशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे इकडे नाही म्हणूनच धरून चाला वनरक्षकला, बरोबर आहे का? बुद्धिमत्ता दोन्हीकडे पण आहे, पण इथं फक्त बुद्धिमत्ताच आहे. 15 प्रश्न बुद्धिमत्ताचे आहेत, 30 गुण आहेत. लक्षात? इकडे 25 प्रश्न येतं. इथं गणित बुद्धिमत्ताचे खूप प्रश्न आहेत, त्यामुळे इथं आणखी वेळ जास्त लागतो. म्हणजे इथं तुमच्या आणखी वेळेची बचत होते. मी अगोदर फरक सांगतोय, मग अभ्यासाचं नियोजन सांगणार आहे मी काय करायचं ते, हे समजून घ्या दोन्ही मध्ये सुद्धा. त्यामुळे तुम्हाला इकडे वेळ भरपूर आहे, पण तुमचा अभ्यास जर परफेक्ट असेल तर वेळ जास्त असल्यामुळे तुम्हाला मार्क सुद्धा 120 पैकी जास्त घ्यावा लागणार आहेत. स्पर्धा खूप वाढणार आहे. वनरक्षकच्या जागा पोलीस भरती एवढ्या कधीही नसतात. कितीही मेगा भरती मोठी आली तरी तेवढ्या जागा येणार नाहीत पोलीस भरती एवढ्या, हे लक्षात ठेवा. वनरक्षकच्या जागा कमी असतात, कॉम्पिटिशन जास्त असतं. लक्षात? त्याच्यामुळे या ठिकाणी इंग्लिश हा विषय तुमचा की फॅक्टर आहे, वेळ हा की फॅक्टर आहे तुम्हाला फायदा करून घेण्यासाठी. लक्षात ठेवा. आणि हे फरक आहे. इकडे पुन्हा अजून वन विभाग तांत्रिक माहिती, याची तयारी करायची. कारण की जे 15 प्रश्न जीकेचे जीएसचे असतात त्या 15 पैकी निम्मे प्रश्न हे तांत्रिक माहितीवर विचारले जातात. लक्षात? आता जीके मध्ये सुद्धा मी तुम्हाला एक्स्ट्राच्या कोणत्या गोष्टी करायच्यात काय मी बोलणार आहे, पण हे दोन्हीतला महत्वाचा फरक आहे. आता अभ्यासाचं नियोजन करताना काय करायचं सांगतो तुम्हाला. सर्वात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तुमची तयारी करतायत, जो पोलीस भरतीसाठी ग्राउंड करतायत, अभ्यास करतायत, ते आहे असं तुमचं चालू राहू द्या, आहे असं चालू राहू द्या. वनरक्षकची तुम्हाला एकत्र तयारी करायची ना, तर काय करायचंय तुम्हाला, दररोज 2 तास वेगळे बाजूला काढायचे, दररोज 2 तास काही दिवस, आणि काढावेच लागणार. कारण की सगळ्या जणांनाच इंग्रजी व्याकरणाची भीती, आणि पोलीस भरतीवाले इंग्रजी व्याकरण करत नाहीत, प्रत्येकाला इंग्रजी व्याकरणाबद्दल भीती. मग तुम्हाला काही दिवस इंग्रजी व्याकरण तुम्हाला परफेक्ट करावं लागणारच आहे, हे लक्षातच ठेवा. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, इंग्रजी व्याकरण ही खूप सोपं आहे. तुम्ही उगाच सखोलात खोलवर जाऊन मार्केटमध्ये जे कोणतं इंग्रजी व्याकरणाचं सेपरेट पुस्तक अवेलेबल आहे त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये एमपीएससी साठी सुद्धा, टीसीएस आयबीपीएस साठी सुद्धा एकच व्याकरणाचं पुस्तक केलेलं आहे, आणि त्यामुळे खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि तेवढं सगळं परफेक्ट इंग्लिश ग्रामर करायचं म्हणलं 1-1.5 वर्ष तुमचं जाईल, रोज 3-4 तास द्यावे लागतील. एवढ्या गोष्टी करत बसू नका. एक तर तुम्ही आपली ब्लॅक पॅन्थर बॅच असेल त्याच्यामध्ये जे वनरक्षकला किंवा टीसीएस पॅटर्न मध्ये जे ग्रामर विचारलं जातंय तेवढं ग्रामरच तुमचं त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी बॅच घेतली त्याच्याबरोबर लक्षात येईल. आणि ज्यांना कुणाला स्वतःहून समजून घ्यायचंय की प्रश्न कशा पद्धतीने विचारतायत, तर वनरक्षकचे जे मागचे झालेले टीसीएसने घेतलेली परीक्षा आहे, जे आता पण टीसीएसच घेणार आहे,
ते प्रश्न तुम्ही बघा. इंग्रजीचे प्रश्न खूप अवघड, खूप खोलमध्ये विचारले जात नाहीत. इंग्रजी व्याकरण काय करायचं, 2 तास एक्स्ट्रा घेऊन बेसिक इंग्रजी व्याकरण तुम्हाला आणि बेसिक इंग्रजी व्होकॅब्युलरीला रोज तास किंवा 1.5 तास द्यायचा आहे. एक तर तुम्ही दररोज लेक्चर बघा, लेक्चर बघितलं ते जे लेक्चर बघितले त्याच्यावरचे प्रश्न सोडवा, हे करा. आणि तांत्रिक माहिती एक तुम्हाला वेगळी करायची आहे. त्यामुळे पोलीस भरतीवाल्याने 2 तास करायचे. इंग्लिश सुद्धा बेसिक करायचंय, त्यासाठी प्रश्नपत्रिका अगोदर बघा. म्हणूनच आपण काय केलं, हे आपलं वनरक्षक प्लॅनर जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे की जे प्रश्न येतं मागच्या 2 वनरक्षक भरतीमध्ये आलेले ते सगळे प्रश्न आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा आहे, इंग्लिशचे सुद्धा आहेत. मग हे प्रश्न बघितल्यामुळे काय होईल, एक तर एक्सप्लेनेशनमुळे तुमचा अभ्यास होणार आहे आणि प्रश्न बघून प्रश्न समजून घेऊन तुम्हाला पॅटर्न कशा पद्धतीने विचारला जातोय, आपल्याला कोणते घटक वाचायचे आणि कोणते घटक वाचायचे नाहीत हे लक्षात येईल. स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाचायचं हे कळण्याच्या अगोदर काय वाचायचं नाही हे कळालं ना तर लवकर सक्सेस मिळते, लक्षात ठेवा. तसंच याचं सुद्धा. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश ग्रामर पूर्ण तुमच्याच्याने होणार नाहीये. सगळी व्होकॅब्युलरी म्हणजे सिनोनॉम सगळे, अँटोनॉम सगळे, वन वर्ड सबस्टिट्यूशन सगळे, लक्षात, फ्रेझल वर्ब सगळे, प्रिपोजिशन सगळे, ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीयेत तुमच्या. कोणते कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारतात आणि किती डीप पर्यंत विचारतात हे समजून घेण्यासाठी प्रश्नपत्रिका महत्वाच्या. त्यामुळे प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण अभ्यासा, इंग्लिश ग्रामरला तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. कारण की आपल्या पोलीस भरती करणाऱ्या पोरांना इंग्लिश ग्रामरची भीती असते आणि त्याच्यासाठी हा वेगळा वेळ काढायचा आहे. आणि बाकीचा तुमचा इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता वगैरे पोलीस भरतीसाठी जी तुमची तयारी चालू आहे ती तशीच ठेवा, कारण ती इकडे इनडायरेक्टली फायदा त्याचाच होणार आहे इकडं. आणि दुसरं, वन विभाग तांत्रिक माहिती. अजून इंग्रजी बरोबर वेगळं काय करायचंय, वन विभाग तांत्रिक माहिती. हा वन विभाग तांत्रिक माहितीमध्ये काय असतं रे नेमकं, तर पर्यावरण आणि भूगोल मधल्या काही कन्सेप्ट असतात आणि पर्यावरणाच्या काही कन्सेप्ट असतात, बरोबर का. जसं की पर्यावरणासंबंधी वेगवेगळे करार आहेत, साईट्स करार आहे, रामसर करार आहे, लक्षात, रिओचं घोषणापत्र आहे, वसुंधरा परिषद आहे, बरोबर. हे सगळे असे वेगवेगळे भरपूर येतात, लक्षात. मॅट्रिक्स नोंदी काय येतात, ओझोनच्या थरासाठी कोणता करार केलेला आहे, असे वेगवेगळे करार असतात, बरोबर आहे का. त्याच पद्धतीने वेगवेगळे कायदे असतात. कायदे म्हणजे डिटेलमध्ये कायदे नसतात, की बाबा भारतामध्ये पहिल्यांदा वन धोरण कधी जाहीर केलं, पशुगणना आहे, वनगणना आहे, लक्षात. त्यानंतर वाघ्र गणना आहे, सिंह गणना आहे, डॉल्फिन गणना आहे, असे प्रश्न असतात. किंवा पक्षी किंवा स्थलांतरित पक्षासंबंधी काय असेल, रामसर जे साईट्स आहेत वेगवेगळ्या त्याच्या संबंधी असेल, किंवा वेगवेगळे वन्यजीव संवर्धन केंद्र आहेत म्हणजे त्यात राष्ट्रीय उद्यान आहेत, अभयारण्य आहेत वगैरे, हे सगळी तांत्रिक माहिती, प्रदूषण आहे, लक्षात, हे सगळं हवामान आहे, हे सगळी तांत्रिक माहिती. याच्यावर सुद्धा 5-6 प्रश्न विचारतात. मग हे तुमच्या सिलेबसमध्ये डायरेक्ट दिलेले, तुम्ही जर जुनी जाहिरात बघितली तर. त्यामुळं हे तुम्हाला वेगळं करायचं आहे. हे वेगळं करायचंय, ह्याच्या माहितीची तुम्हाला नोट्स बनवावं लागेल मोठ्या भूगोलामधून, पर्यावरणामधून. आणि नोट्स बनवायचे नसेल तर आपलं हे वनरक्षक प्लॅनर पुस्तक आहे, याच्यामध्ये आपण तांत्रिक माहिती डिटेलमध्ये दिलेली आणि आपली तांत्रिक माहिती असणार आहे, एकमेव पुस्तक आहे आपलं. पहिल्यांदाच तांत्रिक माहिती, सगळी तांत्रिक माहिती येतं, प्रदूषण वगैरे सगळ्या गोष्टी, पर्यावरणासंबंधी महत्वाचे व्यक्ती आहेत, जीवावरण राखीव क्षेत्र, ओझोन आहे, पर्यावरण मध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, लक्षात, वेगवेगळे कायदे आहेत, पर्यावरणासंबंधी महत्वाच्या व्यक्ती आहेत, महत्वाच्या योजना आहेत, पर्यावरणाच्या संबंधी महत्वाचे दिवस आहेत, वनांच्या संबंधी महत्वाची माहिती आहे. ही सगळी तांत्रिक माहिती आपण ह्याच्यामध्ये दिलेली वनरक्षक प्लॅनर पुस्तकामध्ये, जी कुठंच नाहीये. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ते करता येईल, कारण तुम्हाला पोलीस भरती करायची नाही करायचंय, मला नंतर वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला परफेक्ट जमलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण असं दिलेलं आहे. म्हणजे हा 2 तास वेळ वेगळा काढा तुम्ही आणि या 2 तासात इंग्रजी, बेसिक इंग्लिश ग्रामर, मी काय म्हणतो बघा, बेसिक इंग्लिश ग्रामर अँड व्होकॅब्युलरी, हे दोन्ही बेसिक गोष्टी करायच्यात. प्रश्नपत्रिका, अनालिसिस अभ्यासायचंय आणि वन विभागाची तांत्रिक माहितीची तयारी करायची. एवढ्या गोष्टी तुम्ही वेगळ्या करायच्या आहेत, लक्षात. तुमचं आपोआप पूर्ण कव्हर होईल, कारण की गणित, बुद्धिमत्ता वगैरे सगळे विषय तिकडे कव्हर होणार आहेत. ग्राउंडच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला बोललो की नेमकं काय कशा पद्धतीने वेगळ्या गोष्टी करायच्यात, आणि याच्या बाबतीत सुद्धा मी बोललेलो आहे काय वेगळ्या पद्धतीने गोष्टी करायच्या आता, लक्षात. आणि बॅच ऑनलाईन पाहिजे असेल तर मगाशीच तुम्हाला मी सांगितले की आपले, मग तुमचे जर तुम्ही बॅच मध्ये असाल तर तुम्हाला त्या बॅच मध्ये आणखी याच्यामध्ये डिटेलमध्ये गोष्टी सांगितल्या जातील, समजावून सांगितल्या जातील. ब्लॅक पॅन्थर बॅच आहे आपली, लक्षात, खूप दर्जेदार बॅच आहे, खूप दर्जेदार टीम तुम्हाला या बॅचमध्ये मार्गदर्शन करते. 100% याचा तुम्हाला फायदा होईल. अजून वनरक्षक भरतीच्या संदर्भात, आता पात्रतेच्या संदर्भात अनेक जण बोलतात, पात्रतेच्या संदर्भात आज कन्फ्युजन दूर करा तुमचं. एक तर तुम्ही एसटी कॅटेगरी, वनरक्षकच्या पात्रता सांगतो तुम्हाला, तुम्ही जर एसटी कॅटेगरी मधले असाल तर तुम्हाला फक्त 10वीच पास पाहिजे, आणि जर तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं 12वी सायन्स पाहिजे, किंवा सायन्स नसेल तर अर्थशास्त्र किंवा भूगोल याच्यापैकी एक विषय पाहिजे.
तसं पोलीस भरतीला कोणतंही बंधन नाहीये. पोलीस भरती तुमची प्लेन 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. लक्षात. उंचीच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन्हीतला फरक समजून घ्या. पोलीस भरतीची उंची जर सांगितली मुलांची 165 आहे आणि काही 155 आहे, आणि याच्या बाबतीत सांगितलं वनरक्षकच्या तर 162 उंची आणि 150 उंची एवढी आहे. आणि एसटीला सवलत आहे इकडं सुद्धा उंचीमध्ये सुद्धा सवलत आहे, लक्षात ठेवा. लक्षात. त्यामुळे वनरक्षकला लागणारी उंची जी आहे ती थोडीशी कमी आणि पोलीस भरतीची थोडीशी जास्त आहे. हा एक थोडासा क्वालिफिकेशन मधला फरक आहे. मार्कामध्ये फरक कसा आहे, टायमिंगचा फरक कसा आहे आणि एकत्र तयारी कशी करायची याची जवळपास जेवढ्याही गोष्टी तुम्हाला आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तरी आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील वनरक्षक भरती किंवा पोलीस भरती किंवा दोन्हीच्या एकत्र तयारीच्या संदर्भात, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा. तुमची तयारी करणारे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा हा पाठवा, जेणेकरून तुम्हाला ह्याची जी बेसिक माहिती आहे ती समजून जाईल. कारण की अभ्यास तर सांगायला मी आलेलो नाही तुम्हाला. काय सांगितलं की तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.